मोजकं सांगतो, जास्त नाही. जयासाठी तप धावा, जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पावा. ज्याच्यासाठी तपश्चर्या करता, ज्याच्यासाठी धावा धावा करता, तो पंढरपुरातला उघडा पा. जयासाठी यज्ञ तप, जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. मदन नावाचा पुत्र द्वापार युगात पहिला लक्ष्मीला झालता, म्हणून मदनाचा बाप म्हणले. बाप रखुमा देवी, बाप हा शब्द देवाला शोभतोय. चोखोबाऱ्याने सांगितलं, तो हा रे मदनाचा बाप. बापाच्या पुढं जगाच्या बापाचा अभंग लिहिला. वाक्य नीट कळालं? बापाच्या पायथ्याला बसून जगाच्या बापाचा अभंग रेखाटला. वर्षाला किती आनंद वाटला असेल, आणि हा भंग ऐकल्याच्या नंतर ज्यानं जन्म दिलाय त्या बापाला किती आनंद वाटला असेल. त्या बापाचं नाव होतं रानोबा वारकरी. निष्ठावंत वारकरी होते, थकले ते. अविरत सेवा केली चोखोबाऱ्यांनी. वडिलांची आई अगोदर जात राहिल्या, सेवा केली. करी सेवानी जर प्रीती सांगायला, देव भाविकाची सेवा करतो. माझ्या मावल्यांनो, एवढं वाक्य ऐका. तुम्हाला एक सांगू का माझ्या माईंनो, तुमच्या मुखार विंदात एक विष आहे. जसं सापाच्या दातात असते, तसं एक स्त्रीच्या मुखात विष आहे. फक्त ते विष नवऱ्याच्या कानात गेलं की संसार फाटला. तुमच्या चपला सगट पाया पडतो, ते विष तुम्ही नवऱ्याच्या कानात टाकत जाऊ नका. तुमच्या पाया पडतो, पाया पडतो. ज्या ज्या बाईनं नवऱ्याच्या कानात विष टाकलं, त्या त्या घराची राख रांगोळ झाली. जोपर्यंत बाई नवऱ्याच्या कानात विष टाकत नाही, तोपर्यंत दोन दार होतच नाहीत. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला आणि सीता आराम कष्ट सहन केले, पण आपल्या चारही बायकांनी आपल्या पतीच्या कानात विष टाकलंच नाही, टाकलंच नाही, टाकलंच नाही. म्हणून रामायण आपल्यासाठी पोषक आहे. ऐका हा मुद्दा, तुमच्या संसारासाठी गोड आहे. नाही कीर्तन ऐकले तरी चालते. चोले बाबाच्या रामकथेला एखादी बाई नाही आली तरी चालेल. पंढरपूरच्या मालकाच्या वारीला नाही गेली तरी चालेल. माझ्या शिवजीच्या दर्शनाला नाही आली तरी चालेल. पण आता सांगते ते वाघ. थकले, उचलून घ्यायचे वडिलाला, दगडावर नेऊन आंघोळ घालायची, कपडे बदलायचे, गंध लावायचे, बुक्का लावायचे, जेवायला जवळ द्यायचे. बघता बघता पुन्हा 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 शरीर थकत गेलं. करी सेवानी जर प्रीती, देव कोणाची सेवा करायला रिकामा नाही. कोणाची करतोय ते पहा. करी सेवानी जर प्रीती. एके दिवशी आग्रह केला जेवणाचा, नको म्हणत होते रानोबा वारकरी. पण चोखोबाऱ्यांनी सांगितलं, बाबा खाणं सत्कर. आज एक जणाचं सरपण फोडलं हो बाबा, एक जणाचं सरपण फोडलंय. आतापर्यंत कोणी ताजी भाकरी दिली नाही हो बाबा, पण आज त्या मालकिनीनं ताजी तयावरली भाकरी दिली, आणि ती सगळी मी खाऊ तर मला उचित वाटत नाही. याच्यात ती सत्कर तुम्ही खा. जीवनभर ताज्या भाकरी भेटल्या नाही हो खाला, जीवनभर भेटल्या. याच्यात ती सत्कर खा ना बाबा. अरे चोखा, शरीर स्वीकारित नाही रे आता, थकलंय ते शरीर. आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी दुपारी अवेळी शरीराची पचन संस्था खराब झाली आणि कपडे भरल्या गेली. आवाज दिला, चोखा जी बाबा, माझी कंबर धुवा लागते रे चोखा, माझी कंबर धुवा लागते. उचललं आणि आंघोळीच्या दगडावर येऊन वडिलांना टेकलं. थकलेली होती. एका हातानं वडिलांचा खांदा डोकं धरलं आणि एका हातानं तांब्या भरून लोटकं भरून पाणी हातात घेतलं. मग एक हात शरीराला गुंतला, एक हात पाण्याला गुंतला. धोत्र कोणी सोडायचं चुले बाबा, कमरेला हात कोणी लावायचा? हात तर दोनच आहेत. कसं करायचं महाराज? 10-15 मिनिटं जागच्या जागेवर येतं. वडिलांनी सांगितलं, चोखा मला दगडावर आडवं कर, आडवं कर. आडवं ज्या वेळेला करायचा भाव चोखोबाऱ्याच्या अंतःकरणात झाला, त्यावेळेला लक्षात आलं, देवा ज्यानं मला लहानपणी आडवं हातावर धरलं, ज्यानं मला बालपणात आडवं हातावर धरलं आणि विश्वात उभं केलं, त्या बापाला बी दगडावर आडवं करायचं नको तेव्हा. हा भाव जागा झाला. आणि दुसरा भाव एक जागा होतोय, धुवायचं कोणी? ही नवऱ्याची आंघोळीच्या दगडावरली प्रक्रिया चोले बाबा बाई पाहत होती. ती बाई म्हणजे सोयराबाई. लक्षात घेतलं, मामांजींची कंबर धुण्याचा प्रसंग दिसतोय. हळूचकून जवळ गेल्या, कळू नये याच्याकरता बांगड्या मागे दाबल्या, बांगड्या मागे दाबल्या. बांगड्यांचा आवाज देत असतो, मागे दाबल्या. आणि हस्तकौशल्याने मालकाला खुणवलं.
मी धुते. चोखोबारायचं सांगितलं नको. पुरुषाची कंबर दोनच बायकांनी धुवावी. एक त्याच बायको, दुसरी बोलील मुलगी बापाची कंबर धुवू शकते आणि बायको नवऱ्याची कंबर धुवू शकते. माझ्या बाबाच्या जीवनात त्यांची मंडळी गेली आणि बहीण माझी लांब आहे. सोयराबाईनं संकेत दिला, बालक तुमची आई गेल्या, बाबा आहेत. माझी आई बी गेली, बाबा गेले. विटेवरच्या मालकाची शपथ घेऊन सांगते, सासऱ्याला मामांजीला कंबर धुण्यापुरता बाप समजते. मी सून नाही, मी 10 मिनिटाकरता लेख होते आणि त्यांना बाप समजते. मला सामान्य परमार्थ असेल. इतकी वृत्ती ज्याच्या अंतकरणात गोड आहे त्याला काय करायचं दुसरा परमार्थ? काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. एक काम कर सोयरा, तू बाबांचं डोकं धर, एका हाताने पाणी टाक. मी बाबांचं धोत्र सोडून कंबर मी धुतो. नाही बालक, आतापर्यंत तुमच्या शब्दाला तडा जाऊ दिला नाही, आजही जाऊ देणार नाही. पण आधी मी काय म्हटले, मी मामांजीला बाप समजते आणि मी त्यांची 10 मिनिटाकरता लेख होते. याच्यात काय दुःख ते मालक? धुऊ द्या मला कंबर. जी ठीक आहे. चोखोबाऱ्यांनी एका हाताने आपल्या वडिलाला धरलं, दुसऱ्या हातानं पाणी टाकलं आणि सोयराबाईनं दोन्ही हातानं सासऱ्यांचं धोत्र सोडलं आणि कंबर धुतली. दुसरा धोत्राचा कपडा बांधला. पाठीमागूनच उभी होती. मालकाला सांगितलं, आता बाजूवर टेका. येऊन टेकलं बाजूवर. काही बोललं नाही माझ्या. दुसऱ्या दिवशी सकाळचा चोखोबारायचा नित्यनेम आटपला. सोयराबाईचं काम आटपलं. चोखोबारायनं सांगितलं, बाबा काल कामाच्या बदल्यात भात आलेला आहे. ताकातला भात वयाच्या मानानं तुम्हाला सहन होणार नाही, पण चुलीवर तो भात गरम केला. गरम गरम 2 घास भात खा. चोखा, काल माझी कंबर धुवायची वेळ दुसऱ्याच्या हाताने आली, त्यावेळेला मी ठरवलं हात पदार्थ कुठलाच खायचा नाही, उरलेलं आयुष्य त्याला समर्पित करायचं. एक विचारू चोखा, करी शेवानीची प्रीती सांगायला. एक विचारू चोखा, काय बाबा काल तू एकटाच होता ना रे? हो. मग एका हातानं तू मला धरलंस आणि एका हातानं पाणी टाकलंस, माझी कंबर कोण धुतली? चोखोबाराय सहज म्हणले, मीच धुतली. राग नाही आला राणोबा वारकऱ्यांना, राग नाही आला. पण एक म्हणले, चोखा मी आतापर्यंत केलेला परमार्थ सगळा माझा मातीत गेला. काय लोकांचं वाक्य असेल चोले बाबा, मी आतापर्यंतचा केलेला परमार्थ चोखा सगळा मातीत गेला रे. का बाबा असं का बघता? अरे ज्याच्या पोटी खोटं बोलणारं पोरग जन्माला येते, ज्याच्या पोटी खोटं बोलणारं पोरग जन्माला येते, त्याचे पितर नरकाला जाते. हा कथा त्याची करी ती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. खोटं बोलतो चोख्या. एक सांगू चोखा, माझी कंबर धुताना बांगड्याचा आवाज आलता. काय डोका असेल? माझी कंबर धुताना बांगड्याचा आवाज आलता रे चोखा. मग सांग, माझ्या नावानं कपाळावर कुंकू लावणारी माझी धर्मपत्नी कधीच विटेवरच्या मालकाच्या चरणावर विलीन झाली. आणि जगाच्या पाठीवर अजून एक दुसरी स्त्री आहे माझी कंबर धुणारी, पण ती बुलढाणा जिल्ह्यात मेवना राजा नावाचं गाव आहे. तिचं नाव निर्मळ आहे. ती तिथं राहती. बुलढाणा जिल्हा आणि सोलापूर किती लांब आहे, तिथून ती कशी येईल? कशी येईल ती? कशी येईल? चोखोबारायचे डोळे रडले नाही, अंतःकरण रडलं. आणि दबत्या आवाजात वडिलांना सांगितलं, बाबा तुमच्या सुनबाईनं धुतली. कर्ममेळा नावाचा मुलगा तितक्या वेळापुरता बाहेर असेल, नाही तर नातू हुशार होता राघवांचा, तिनं धुतली. ठीक आहे सोया, जी मामांजी, जी शब्द करी शेवानीचं प्रीत्या अभंगाच्या कडे इतकंच बघायचं. जी मामांजी. सोयरा, जी मामांजी या इकडं, आहो जाऊ, या या. चोखा उठव रे. बाजीवर उठून बसलं आणि पायत्याला सुनाला बसायला सांगितलं. सासऱ्याच्या बाजावर पायत्याला बसायचं. सोयरा बसा. माफ करा मामांजी. सोयरा मी बसा म्हणतोय. बाईच्या लक्षात आलं, बाबासारखा सासरा आहे, आपल्याला आज्ञा देते.
चळचळ हातपाय कापत होते बसल्या तिथं. वयाचा टप्पा आटोपलेली जी डोळे होती का, कासवीची दृष्टी आपल्या पिलांकडे बघत असताना जशी डोळ्यातून दृष्टीतून दूध फेकत असते, तसं एक आशीर्वादाचं दूध सासऱ्याच्या डोळ्यातून सुनाला प्राप्त होत होतं. त्या सत्तेवर आरूढ असणारा सासरा ते का सामान्य वारकरी, ज्या रानुबा नावाच्या वारकऱ्याला स्वतः चोखलेला आंबा विटेवरचा मालक देत होता, देवानं अर्धा चोखायचा आणि तो रानुबा नावाच्या वारकऱ्याला द्यायचा. का आता काल माघवारीला आलो, देवाची पूजा करणारे पुजारी माझ्या चांगले स्नेहित प्रेमी आहेत, हितेशी आहेत, माझा त्यांचा चांगला गोडवा आहे. एकादशीला मी दर्शनाला गेलो शेजारतीच्या अगोदर कालच्या माघवारीला. देवाच्या पायावरचा पेढा माझ्या हातात पुजाऱ्याने टेकल्याबरोबर असं वाटत होतं की मी काय खायला लागलोय, काय खातोय. तसा दाबून आणला. फळावर जेवढे वारकरी थोडा थोडा कण सगळ्यांना दिला. तो देत असताना आनंद होत होता आणि ते घेत असताना आनंद किती झाला असेल कल्पना करा. तो प्रत्यक्ष विटेवरच्या मालकाने चोखलेला आंबा रानुबा नावाच्या वारकऱ्याला भेटत असेल, तो वारकरी किती नशिबान असेल कल्पना करा. त्याच्यातला एक आंबा पत्नीला दिलता म्हणून चोखोबाला जन्माला आली.